कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। आपलं परकीय चलन बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे। मी देशाचा नागरिक म्हणून त्यांना पाठिंबा देतो। थोडा धंदा माझा कमी होईल, आमच्या व्यापाऱ्याला बराच त्रास होईल, पण देश हितासाठी हा त्रास सहन करण्यास आम्ही तयार आहोत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसापूर्वी देशवासियांना संबोधित करताना डिझेल पेट्रोलचा वापर कमी करा, शक्य जेवढं शक्य होईल तेवढं, आणि 1 वर्ष सोने खरेदी करू नका अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर लातूर शहरातील व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे 1 वर्ष सोने खरेदी करून म्हणण्यावर आपण लातूरच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहोत। आपण आपल्यासोबत व्यापारी संघाचे अध्यक्ष रामभाऊ चलवाड आहेत, आपण जाणून घेऊया। पंतप्रधानांनी आवाहन केले की 1 वर्ष सोने खरेदी करू नका, अशा पद्धतीचा परिणाम होणार आहे आपल्या व्यापाऱ्यांवर। जगामध्ये सध्या जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला अनुसरून भारताचे पंतप्रधान यांनी भारतीय जनतेला आवाहन केले की सोने चांदी 1 वर्ष किमान खरेदी थांबवा। यामध्ये वैयक्तिक स्वार्थ सोडला तर मला वाटत नाही की हे चुकीचं आहे। त्यांनी देशवासियांना थोडासा त्याग करण्याविषयी सूचना केलेल्या आहेत। आपलं परकीय चलन बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे। मी देशाचा नागरिक म्हणून त्यांना पाठिंबा देतो, कारण आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशहित महत्वाचं मी समजतो। आणि देशामध्ये मिलिटरीत जाणं कंपल्सरी आहे। देशासाठी बरंच काही तुम्हाला करावं लागतंय। आज देशासाठी करण्याची संधी तुम्हाला भेटलेली आहे। त्यांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे सोने चांदी घेऊ नका, 1 वर्ष थोडंसं चलन बाहेर जाणं थांबवा, तर मी त्याला सपोर्टच करत आहे। मला थोडा धंदा माझा कमी होईल, आमच्या व्यापाऱ्याला बराच त्रास होईल, पण देश हितासाठी हा त्रास सहन करण्यास आम्ही तयार आहोत। आणखीन काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। मला सांगा, आता हे व्यापार लातूर जिल्ह्यात किती व्यापारी आहेत आणि किती जणांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे? लातूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 2-1 हजार कुटुंब या व्यवसायावरती अवलंबून आहेत। आणि अगोदरच गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी जर पाहिलं, गेल्या वर्षी दिवाळीमध्ये भाव 75,000 10 ग्रामला होते। ह्या वर्षी 1.5 लाख रुपये 1,82,500 हायेस्ट भाव झाला, आणि नंतर आता 1.5 लाखावर येऊन थोडा 1 महिन्यापासून स्थिरावलाय। आता सध्या लगन सराईचा सीझन आहे आणि याच्यामध्ये मुळातच व्यापार 50% आलाय। मागच्या 3-4 वर्षापासून जर आपलं सोने आयात पाहिलं तर 700-800 टन पर वर्ष आयात होतंय, पण ह्या वर्षी आम्हाला असं वाटतंय किंवा एकूण परिस्थिती पाहता कमीच होईल। त्याच्यामध्ये आणखीन मोदी साहेबांनी म्हणले तर 1-2%, 10% कमी होईल। तर जनता आणि इतकं सहकार्य करते देशासाठी, तर आम्ही त्याच्यात सहकार्य करू। ह्याचा काय परिणाम होईल आपल्या व्यवसायावर? आता व्यवसायावर परिणाम 10-15% विक्री कमी होईल असं वाटतंय, बघूया, येणारा काळात सांगेल। हा मोदीजींच्या निर्णयाचं पूर्ण स्वागत आहे, कारण देशासाठी ते इतकं रात्रंदिवस करतायत, 20-22 तास काम करतायत। आपण थोडासा त्याग करू आर्थिक रूपाने। तर हे होते लातूर शहरातील व्यापारी, सराफ व्यापारी यांनी सांगितलेलं आहे की देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं देशवासियांना आवाहन केलेलं आहे 1 वर्ष सोने खरेदी करू नका, त्यावर लातूरच्या व्यापाऱ्यांनी त्यांचं आव्हान मान्य करत त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। एकंदरीतच देशाचा जर आर्थिक विषयाचा जर परकीय चलन जर कमी करायचं असेल तर या सर्व गोष्टी करणं आवश्यक असल्याने या मोदीच्या निर्णयाचा लातूरच्या व्यापाऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।